जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गांस चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचे चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 224, वार आहे बुधवार व तारीख आहे 12 ऑगस्ट 2026। ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून तदनंतर आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया। गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या नित्य वाचनाच्या किंवा नित्य श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। समर्थ श्री रामदास स्वामी यांनी या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। त्यांनी या समासात ज्या फलश्रुती सांगितलेल्या आहेत त्यातील काही फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन आचारांमध्ये ताबडतोब फरक पडतो। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ता, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील। भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। मूर्ख अति दक्ष होतील। हा ग्रंथ ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल।
संसारातील अनेक उद्वेग नाश पावतील. अधोगती चुकून मनास विश्रांती आणि समाधान मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा या 6व्या दशकातील सगुण भजन या 7व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण त्यापुढील ओवी क्रमांक 41 ते या समासातील शेवटची ओवी, ओवी क्रमांक 45 या 5 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 40 या अंकानंतर देव उपेक्षी थोरपणे या शब्दांनी 41वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. देव उपेक्षी थोरपणे तरी त्याचे तोची जाणे, अप्रमाण ते श्लाघ्यवाने नव्हे की श्रेष्ठा. देहास लागली उपासना आपण विवेके उरेना, ऐसी हे स्थिती सज्जना अंतरींची. सकळ मिथ्या होऊन जाते हे राम भजनी कळो येते, हे दृश्य ज्ञानियांचे निमते स्वप्न जैसे. मिथ्या स्वप्न विवंचना तैसी सृष्टीची रचना, दृश्य मिथ्या साधूजना कळो आले. आक्षेप झाला श्रोतयांसी मिथ्या तरी का दिसते आम्हासी, याचे उत्तर पुढीले समासी बोलिले असे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सगुण भजन नाम समास सप्तम. जय जय रघुवीर समर्थ. आता या 5 ओव्यांच्या मराठीतील अर्थाचे आपण वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 41 या अंकाने भक्तांनी देवावर निष्ठा ठेवली या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. 1. भक्तांनी देवावर निष्ठा ठेवली, पण देवाने थोरपणाने भक्ताची उपेक्षा केली तर त्याचे थोरपण त्याच्याजवळ. भक्तांनी आपले कर्तव्य करावे, परंतु देवाकडून असे होणार नाही. कारण न मे भक्ता नश्यति येषामहं समुद्धरता, अशी भगवंताचीच वचने आहेत, ती खोटी पडतील. असा खोटेपणा, अप्रामाणिकपणा हा श्रेष्ठांना भूषणास्पद नाही. 2. भक्ताने आपल्याकडे थोरपणा म्हणजे कर्तेपणा, ज्ञातेपणा घेतला की देव त्याची उपेक्षा करतो. मग देवाने हातचे सोडल्यावर आपला काय परिणाम होईल हे भक्ताने आपल्या ठिकाणी समजून असावे. परंतु श्रेष्ठ म्हणविणाऱ्या भक्ताला हा उपास्याशी अप्रामाणिकपणा भूषणास्पद नाही. ज्ञानाच्या गभेंडीत भक्ताने देवाची उपेक्षा केली तर मात्र काय परिणाम होईल हे आपण वरील दुसऱ्या मुद्द्यात पाहिले. संत सज्जनांच्या अंतःकरणातील स्थिती अशी असते की ते देह उपासनेला लावून देतात आणि आपण विवेकाने अहंकार सोडून उरत नाही, राममय होतात. अशी संत सज्जनांची परंपरा आहे.
हे दृश्य स्वप्नवत आहे असे ज्ञानाचे शब्द ज्ञानाचे मत असते आणि हे सर्व दृश्य मिथ्या आहे हे राम भजनाने भक्ताच्या ठिकाणी बिंबते. स्वप्नांतील विचाराप्रमाणे सृष्टीची रचना सर्व मिथ्या आहे. दृश्य सृष्टी मिथ्या आहे हे साधू जनांस ज्ञानी भक्त जे आहेत त्यांनाच यथार्थ कळून येते. यावर श्रोत्यांनी शंका घेतली की दृश्य मिथ्या असता ते आम्हाला दिसते का? याचे उत्तर पुढील समासात सांगितले आहे. इति श्री दशक 6 समास 7. इथे 6व्या दशकातील 7वा समास समाप्त होत आहे. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करीत आहोत. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.